हे बघा पुणेकर, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। खूप दिवस झाले ब्लॉग बनवत नाही, जसं वेळ मिळेल तसं बनवतो। आज नक्की बनवण्याचा प्रयत्न केला आहे। बेल्हे गावामध्ये आई मुक्ताई देवीचा हा यात्रा महोत्सव श्रावण महिन्यामध्ये श्रावणी मंगळवारला नेहमी असतो आणि आजसुद्धा आहे। आज या ठिकाणी आता मस्त कीर्तन चालू होणार आहे। पहिल्यांदा सुरुवातीला तर आलो, मनोभावे आई मुक्ताई देवीचं आदिशक्तीचं दर्शन घेतलं। त्यानंतर बाहेर धर्ममंडपामध्ये कीर्तन सेवा त्या ठिकाणी रोहिणीताई परांजपे यांची चालू झालेली होती। हरिभक्तपरायणताईंची सेवा चालू झालेली होती। त्या ठिकाणी गेलो, बसलो, मग कीर्तन ऐकतोय। खूप छान अशा पद्धतीने त्यांची वाणी होती, त्यांचे शब्द होते, अध्यात्म होतं। खूप त्यांचा तगडा अभ्यास अध्यात्मावरती होता। संस्कृतमध्ये त्यांचा अभ्यास खूप छान आहे। अशा प्रकारच्या असणाऱ्या हरिभक्तपरायण रोहिणीताई परांजपे प्रॉपर त्या वाईच्या आहेत। एक चांगल्या प्रकारची कीर्तन सेवा त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांची सगळ्यांनी कीर्तन सेवा मनोभावे सगळ्यांनी श्रवण करत आदिशक्तीचं नामस्मरण केलं। मी तुम्हाला आता दाखवतो, अतिशय चांगल्या पद्धतीने ते आता गायन करत आहेत आणि त्यांच्या गायनामध्ये खरं तर त्या आई मुक्ताई मातेची आणि सगळ्या देवींचा जयघोष ते आता करतात। अशा पद्धतीने सगळ्यांनी हरिनामाचा आई मुक्ताई मातेचा गजर त्या ठिकाणी त्या धर्ममंडपामध्ये केला आणि मग त्यानंतर कीर्तन सेवा संपन्न होणार आहे। रोहिणीताई खरं तर त्यांच्या पुढील प्रवासासाठी, पुढील कीर्तन सेवेसाठी रवाना होतात। त्यानंतर महाआरतीचा कार्यक्रम संपन्न झाला आणि महाआरतीच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी मस्त मनोभावे आरती घेतली। सर्वांनी खरं तर माईकमध्ये सांगितलं होतं सगळ्यांनी जेवण करून जा, कोणी जेवण करून जायचं नाही। मी सुद्धा माझ्या मित्रासोबत पोटभर आणि चांगल्या पद्धतीने महाप्रसाद घेतला, मगच घरी गेलो। धन्यवाद। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि असंच प्रोत्साहन देत राहा। बाकी मग काय, कसं मजेत करत जा, सपोर्ट।